बरेच वेळा कसं होतं की अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या रेडिओ स्टेशन्सवरती ऐकायला मिळतं की कधी कधी आरजेच कधी कधी वाह्यातपणे बोलतात. कधी बोलतात. कधी एखाद्या कलाकाराबद्दल, एखाद्या सेलिब्रिटीबद्दल अपशब्द जरी वापरत नसते तरी थोडीशी त्यांची टिंगल वजा असं काहीतरी त्यांच्याकडनं बोललं जातं. तर असं बोलताना तुझ्या बाबतीत कधी हा अनुभव तुला आलेला आहे का, की एखाद्या कलाकारावरती टिंगल नाही म्हणणार पण काही अंशी टीका केली गेली आहे, त्याच्या कामावरती असेल, त्याच्या अजून कुठल्या गोष्टीवरती असेल, आणि त्याच्यानंतर तुझे आणि त्या कलाकाराचे संबंध कुठेतरी दुरावलेत? असं खरं तर कधीच झालं नाहीये, कारण मी पटकन टीका करायला धजत नाही. माझा स्वभावच आहे की हे खूप पर्सनल आहे. मी पटकन कोणावरती टीका करू शकत नाही. माझा स्वभाव असा आहे. पटकन मला नाही म्हणता येत नाही, हा स्वभाव आहे. आणि कोणत्या कलाकारावरती मी टीका करणार? जो स्क्रीनवरती आहे, जो काही वर्ष काम करतोय किंवा ज्यानं एखाद दुसरा सिनेमा केलाय. मी सुद्धा सिनेमा केलाय. मला माहिती आहे की माझ्या 3 मिनिटाच्या शूटसाठी 150 लोकांचं युनिट दिवसभर राबत होतं, किंवा मी एक डेली सोप केला होता काही एपिसोड्स, तिकडे 150-200 लोकांचं युनिट राबत होतं. आणि मी कुठेतरी ₹100-200 खर्च करणार आणि त्याची कला मी जज करणार. त्यांनी ते कुठल्या परिस्थितीत केलं, त्याला सांगणारं कोण होतं, त्यामुळे मी कधी टीका करायला जात नाही. मला एखादी गोष्ट जर नाही आवडली तर मी सरळ म्हणतो की तुम्ही तुमच्या रिस्कवरती बघा, असं म्हणतो. यात तोही दुखावणार नाही, मी त्याला दुखावल्याचंही मला कुठे वाटणार नाही. इनफॅक्ट मी मराठी सेलिब्रिटींचे इंटरव्ह्यू करत असताना अनेक सेलिब्रिटींच्या सिनेमांच्या बाबतीत मी असंच म्हणतो, जर तुम्हाला सिनेमा नाही आवडला तर पैसे परत माझ्याकडून. याच्या मागचा उद्देश असा असतो की माझ्या सांगण्यामुळे लोक सिनेमाला जातील असं नाही, कारण तो सिनेमा मी पाहिलेला नसतो, त्याच्या आधी तो इंटरव्ह्यू असतो. पण त्या कलाकारालाही छान वाटतं, लोकांनाही. आणि मी ना, माझं प्रचंड मराठी प्रेम आहे, त्यामुळे आणि मराठी कलाकारांशीच संबंधित असल्यामुळे मी कधीही कुठल्याही कलाकाराबद्दल वाईट बोललो नाही. कधी त्यांना ते ऐकलं नाही, कधी त्याच्यापर्यंत ते पोचलं नाही. त्यामुळे मला ह्या प्रसंगाचा सामना करावाच लागला नाही, कारण टीका करणं फार सोपं आहे, फार सोपं आहे. अगदी काल परवाचा माझा फेसबुकचा अनुभव सांगतो. आपल्याकडे अगदीच 6 दिवसांपूर्वी माननीय प्रधानमंत्री येऊन गेले होते, आणि त्या दिवशी आम्ही ऑन ग्राउंड होतो. आणि मी पुण्यातले निर्मनुष्य रस्ते पाहिले, नंतर त्यांच्या स्वागतासाठी बॅरिकेड्सच्या बाजूला असणारी गर्दी पाहिली. आणि मी फेसबुकवरती लिहिलं की आबालवृद्धांची रस्त्यांवर गर्दी होती आणि त्यांना अफाट लोकप्रियता आहे, हे मान्य करावंच लागेल. आणि त्याखाली काही कमेंट सुरू झाल्या. 2 गट आपल्याकडे ऑलरेडी आहे. आणि त्यांनी एका व्यक्तीला ट्रोल करायला सुरुवात केली. भाषा सुरुवातीला बरी होती, नंतर ती अश्लाघ्य झाली. माझ्या कॉलवर, माझ्या घरी येऊन तुम्ही असं करायला नाही पाहिजे. शेवटी मी ती कमेंट डिलीट केली आणि मग लिहिलं की मी माझी पोस्ट डिलीट करतो. वैयक्तिक हल्ला करण्यासाठी माझी काही फेसबुकची वॉल नाही आहे. सो मला मुळातच निंदा करणंच पटत नसल्यामुळे, मैत्रीत आपण कोणालाही काहीतरी टोचन देऊ शकतो, तो आपला स्वभाव आहे. असं आणि तुमच्यापेक्षा जरा बरं आहे ना, म्हणून तुम्ही त्याचा इंटरव्ह्यू करताय ना, असं नाही. सेलिब्रिटींबद्दल मी म्हणतोय, कोणाहीबद्दल तुम्ही त्याच्याकडे गेलात ना, पण त्याच्याबद्दल वाईट साईट बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही आहे. तुम्हाला त्यांचं काम नाही आवडलं तर सांगा, बाजूला घेऊन नाही आवडलं मला ते, पण जाहीर सांगायचं, जाहीर टीका करायची नाही, मला नाही, पटतच नाही. त्यामुळे सगळ्यांशी माझे खूप चांगले संबंध आहेत.